साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील। तर मित्रांनो, मी आत्ता आलो आहे ससूनगरला आणि इकडे यात्रा आहे दुर्गादेवीची। तर त्याच यात्रानिमित्त आणि कार्यक्रमनिमित्त मी आज इकडे ब्लॉग शूट करायसाठी आलेलो आहे। तर खूप छान असा कार्यक्रम होणार आहे, रंग लोक प्रस्तुत वारसा संस्कृतीचा खूप छान असा कार्यक्रम असणार आहे। तर तुम्हाला पूर्ण कार्यक्रम दाखवणार आहे, तर तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायचा आहे। तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया, लेट्स गो। हे बघा मित्रांनो, सेटअप बघा किती मोठं लावायला घेतलं आहे। आता सध्यापुरती क्राऊड नाही आहे, कारण की आता पालखी फिरवायला घेतले गावामध्ये, त्या कारणामुळे क्राऊड दिसत नाही आपल्याला। पण हां, तुम्ही पाहू शकता किती मोठा सेटअप असा लावलेला आहे, खूप भारी। हे बघा मित्रांनो, लहान अशी जत्रा भरलेली आहे, खूप छान अशी आणि लहान अशी जत्रा आहे। आणि क्राऊड दिसत नाही आहे, कारण की तुम्हाला मी कधीशीनेच बोललो का गावामध्ये पालखी आले, त्या कारणामुळे इकडे क्राऊड दिसत नाही आहे। पण आता थोड्याच वेळात क्राऊड भरत जाणार आहे। तुम्ही पाहू शकता, मस्त मिठाईचं दुकान, खेळणीचं दुकान, बेलचे दुकान आहे तिकडे, खूप छान छान अशी खेळण्याची दुकानं पण आहे आणि खूप छान अशी पाळणे पण आले ते। पॉपकॉर्नची पॅकेजिंग बघा मित्रांनो, खाई प्यायची खूप दुकानं आहेत, पाळणे पण आले ते बघा, तुम्ही पाहू शकता खूप छान अशी। आणि हे बघा, मी डायरेक्ट तुम्हाला कार्यक्रमच दाखवणार आहे, तर तुमचा पण टाईमपास होणार नाही आणि तुम्हाला पण खूप छान असा कार्यक्रम पाहायला भेटेल। हे बघा मित्रांनो, आता रिहर्सल चालू आहे आणि थोड्याच वेळात कार्यक्रम चालू होणार आहे। आपण आता लाईट्स पण चालू केलेले आहे, हे पाहू शकता छान अशा। चला, हे बघा मित्रांनो, आता पूर्ण सेटअप झालेला आहे, खूप छान असा सेटअप केलेला आहे आणि थोड्याच वेळात कार्यक्रम चालू होणार आहे। तर तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायचा आहे आणि अजूनपर्यंत क्राऊड आलेलं नाही आहे, पण थोड्याच वेळात तुम्हाला क्राऊड पण भरलेला दिसणार आहे, तर तुम्हाला नक्की दाखवेन मी। तुझ्या मानसाचा जन्म जाई वाया, हे देवा दिले ठाक उद्धार करा। समिंदराची माया देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया, तुझ्या मानसाचा जन्म जाई वाया, हे देवा दिले हाक उद्धार कराया, समुद्राची माया, मोरया 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 मोरया। बासरी घेऊन वासुदेव आला न वासुदेव आला, वासुदेव आला न वासुदेव आला असं म्हणत गावातल्या लोकांना जाग करायचा। पण आता ही शोकांतिका आहे हो, आता गावात पाड्यात तो वासुदेव दिसतच नाही हो। एकदम खरं ना, वासुदेवाची जागा कुणी घेतली तर घड्याळाने घेतली, पण घड्याळाचं कधी वाजतं तर कधी वाजत नाही। मग आमचा गड्या 11 वाजेपर्यंत झोपलेला, पण आमच्या वासुदेवाचं तसं नव्हतं बरं का। तो सकाळच्या राम प्रहरी न चुकता लोकांना जाग करायला यायचा। ते आपण पाहूया या गीतातून, ऐकूया वासुदेवाला वासुदेवाला। मित्रांनो, आत्ताच कधीशीन गणपती बाप्पाचं गाणं झालं आणि आता छान प्रकारे कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे, खूप छान प्रकारे। आता वासुदेव आला या गाण्यावर, हे बघा इकडे वासुदेव पण आलाय, म्हणजे काहीतरी युनिक पाहायला भेटणार आहे। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। Raja
बद्दल म्हणतोय मी. अहो गवळण म्हणजे ती गवळण नव्हे रो. मग अहो गवळण म्हणजे तुम्हाला इकडे आपण महाराष्ट्रातल्या अनेक गावागावामध्ये भजनी मंडळामध्ये आपण अनेक गाण्याचे प्रकार असतात. म्हणजे अभंग असतो, भक्तिगीत असतं, भावगीत असतं. त्याप्रमाणे गवळण हा देखील एक प्रकार असतो बरं का. तो गवळण प्रकार म्हणजे काय तर कृष्णांच्या बाललीलांचे कृष्णांच्या खोड्यांचे आणि कृष्णाने तरुण वयात गवळणीबद्ध बरोबर केलेल्या रासलीलांचे कौतुक गीतकारांनी आपल्या कवितेत सुंदर प्रकारे मांडलेले आहे. ती गवळण मी तुम्हाला म्हणतोय. अरे वा. ती गवळण तुम्हाला ऐकण्यासाठी मी आता घेऊन जाणार आहे भजनी मंडळामध्ये. तर यायचं आहे. चला ऐकूया गवळण. तर मित्रांनो आपण आता कृष्ण भगवान बघितले. आता आपण जाणार आहोत शिर्डीला. तर चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला या ब्लॉग मध्ये नक्कीच मजा येत असेल. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं असंच युनिक कॉन्टेंट येत राहते. चला जाऊया आता. कष्टाळू जमात म्हणजे लोहार जमात. लोहार या गावातून दुसऱ्या गावात, दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात असा गाव भ्रमंती करत हा लोहार समाज शेतीसाठी लागणारी सगळे अवजारे बनवत असतो. आणि त्याच्यावर तो आपला उदरनिर्वाह चालवत असतो. पण हा आमचा लोहार समाज जितका कष्टाळू कळखर तितकाच देवभोळा बरं का. असा तो आपल्या व्यथा त्या ऐरणीवर मारता मारता कशा प्रकारे सांगतो हे आपण गाण्यातून ऐकूया. गाण्याचे बोल आहे ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. तर ऐकूया. वा एक नंबर. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. आभाळावर माया तुझी आभाळी राहू दे. आभाळावर माया तुझी आभाळी राहू दे.
मुलीच्या आई वडिलांसाठी ना जोरदार टाळ्या वाजवा. कारण या म्हणतात ना की आताचं युग असं आहे की सकाळी उठल्या उठल्यामुळे मोबाईल घेतात. दुसरं आयकॉनिक गाणं मित्रांनो ऐकायला भेटणार आहे आपल्याला आता, आणि कधीच खूप छान असा छत्रपती शिवाजी महाराजांचा श्लोक ऐकायला भेटला आपल्याला एक लहान मुलीकडून. शिकलेली नव्हती का नमंदबाई अडाणी नव्हती का नमंदबाई शिकलेली नव्हती का नमंदबाई अडाणी नव्हती का पालघरची डिशमधून पार्वतीचे नाक्यापर्यंत संगतीला माई येत काय गो मंदा पालघरची डिशमधून पार्वतीचे नाक्यापर्यंत संगतीला माई येत काय गो मंदा 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 नमंदबाई शिकलेली नव्हती का नमंदबाई अडाणी नव्हती का नमंदबाई शिकलेली नव्हती का नमंदबाई अडाणी नव्हती का. नमंदबाई शिकलेली नव्हती का नमंदबाई अडाणी नव्हती. अरे काय सांगू सुमित काय सांगू जयेश काय सांगू अनिमेश काय सांगू रुपेश काय सांगू सुमित काय सांगू जयेश काय सांगू अनिमेश काय सांगू. मंदबाई शिकलेली नव्हती ना मंडवीला मास्तर पण नव्हता ना मंदबाई शिकलेली नव्हती ना मंडवीला मास्तर पण नव्हता ना. मीराचे डेशनावरून बोलींचे नागेपर्यंत संगतीला माई येणं काय गो म्हणता मीराचे डेशनावरून बोलींचे नागेपर्यंत संगतीला माई येणं काय गो म्हणता. नमंदबाई अडाणी होती का नमंदबाई शिकलेली नव्हती का नमंदबाई अडाणी होती का नमंदबाई शिकलेली नव्हती का नमंदबाई अडाणी होती का नमंदबाई शिकलेली नव्हती का नमंदबाई अडाणी होती का नमंदबाई शिकलेली. अरे मला पण नवस पुरा करायचा आहे. हो हो हो. माझ्या बायकोनी केलता बायकोनी. तुझ्या बायकोनी नवस केलता. माझी बायको बोलली हा माते असं काहीतरी कर का माझ्या नवऱ्यासनी दारूच्या ग्लासला हातच नाही लाविला पाहिजे. अरे बाबा मला सांगतो तेव्हापासून ते आतापर्यंत दारूच्या ग्लासला अजिबात हात लाविला नाही मी. ओ बाला भाऊ काय बोलता तुम्ही. ओ भाऊ बघा बोलतो नवस केलेला बायकोनी दारूच्या ग्लासला हात नाही लाविला पण ह्यो काका मातलाय. तेच मी म्हणतो मिनी पिली हा. पण दारूच्या ग्लासला हात नाही लाविला. अब हात नाही लाविला मग कशी पिली. डायरेक्ट बाटलीच तोंडाला लावली. बरोबर आता नवस करायचा मला बायकोचा. चला आता नवस फेडूया मित्रांनो. आता नवस फेडायचा कार्यक्रम होणार आहे तर नक्की पहा मित्रांनो. आई गाव देवी माझे अगो माझे नवसाला आई गाव देवी माझे अगो माझे नवसाला
आता मित्रांनो महाराष्ट्राची शान म्हणजेच लावणी सादर होणार आहे आपल्या समोर, तर नक्की पहा. तुम्हाला सांगतो भाऊ, कसं असतं माहित आहे, कलाकाराला टाळ्या जाम महत्वाच्या असतात. मग आता यांना म्हणावं लागेल नाही, या काकू मावशी आत्यानं टाळ्या वाजविल्या पण काय झालं माहित आहे, या अशा टाळ्या वाजविल्या ना तर आमच्या बँडवाल्यानं वाटलं का त्याने गरबा केलाच आहे म्हणून त्यांचा गरबा चालू केला. काहीतरी 1 रुपयाचं नाणं पडलेलं असे खाली खाली त्या काय करतात असं कंदील बघायचं ना, कंदील आवडत नसते ना माझ्या नाणं काय Thank you.
तर मित्रांनो खूप छान असा कार्यक्रम झाला. तुम्हाला नक्कीच हा कार्यक्रम आवडला असेल आणि तुम्ही या ब्लॉगच्या एंडपर्यंत आलाच असाल तर मला वाटते तुम्ही चॅनलला सबस्क्राईब पण केलं पाहिजे, कारण की असंच युनिक व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात. तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपण 5,000 सबस्क्रायबरच्या जवळ आहोत. आणि या कार्यक्रमामध्ये आपल्याला खूप काही शिकायला भेटलं आणि खूप काही नवीन पाहायला भेटलं. तर नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.